मुंबईतील काल संध्याकाळी झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसलाय। लोकल बंद असल्यानं नेरूळवरून जाणाऱ्या प्रवाशांना लोकलनं उडवलंय। अपघातामध्ये 2 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेत। सँडहर्स्ट आणि मस्जिद दरम्यान ही घटना घडली आहे। मुंब्रा इथे झालेल्या अपघातात लोहमार्ग पोलिसांनी 2 अभियंत्यांवर गुन्हे दाखल केल्याप्रकरणी रेल्वे कर्मचारी संघटनांनी सीएसएमटी स्थानकामध्ये आंदोलन केलेलं होतं। त्यामुळे सुमारे तासभर लोकल ठप्प झालेल्या होत्या। आधीच जमावबंदीचे आदेश असताना अशा प्रकारे काम बंद आंदोलन केल्याप्रकरणी रेल्वे कर्मचारी संघटनांवर सदोष मनुष्यवधाचा आणि रेल्वे कायद्यानुसार आरपीएफ गुन्हा दाखल करणार का असा प्रश्न आता निर्माण झालाय। मुंब्रातील रेल्वे अपघातात मध्य रेल्वेच्या अभियंत्यांची चुकी होती असं लोहमार्ग पोलिसांच्या तपासामध्ये नमूद झाल्यानंतर 2 अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। याच विरोधात काल रेल्वे कर्मचारी संघटनांनी आंदोलन केलं आणि लोकल बंद केल्या। त्यामुळे 2 जणांना अपघातात जीव गमवावा लागलाय। दरम्यान याच 2 अभियंत्यांनी अटकेपासून बचाव व्हावा यासाठी ठाणे न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे। या दाखल केलेल्या अर्जावर आज सुनावणी होईल। दरम्यान या दोघांना अटक होणार की अटकेपासून संरक्षण मिळणार हे आज होणाऱ्या सुनावणीवर ठरणार आहे। कालची घटना झाल्यानंतर न्यायालयामध्ये आरपीएफ काय बाजू मांडतं आणि न्यायालय काय निकाल देतं याकडे लक्ष असेल। पार्थ पवार यांच्यावर आरोप असलेल्या कथित जमीन घोटाळा प्रकरणी तहसीलदार आणि दुय्यम उपनिबंधकांना निलंबित करण्यात आले। अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे। याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले। पुणे तहसीलदार सूर्यकांत येवलेंना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले। तसंच हवेली क्रमांक 3 चे दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारू यांचे निलंबन करण्यात आले। मात्र आपण व्यवहार केलाच नाही अशी प्रतिक्रिया निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंनी दिली आहे। तसंच निलंबनाचा आदेशही आपल्याला मिळाला नसल्याचे येवलेंनी सांगितले। एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। दुय्यम निबंधकांचं तर निलंबन झालेलंच आहे, मात्र तुमच्यावरती जी कारवाई करण्यात आली आहे तर ती का मग करण्यात आली? जर तुम्ही म्हणतात तुमची पण नाही, मलाच अजून तो आदेश मिळाला नाही। आदेश मिळाल्यानंतर मी बोलू शकतो। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे। पार्थ पवारांचे मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह 3 गुन्हा दाखल झालाय। संगणमत करून शासनाचा 5,91,31,800 रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडवल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल झालेल्या अन्य 3 या जागेची पॉवर ऑफ अटर्नी केलेल्या शीतल मेजवानी आणि रवींद्र तारू यांचा समावेश आहे। मात्र दिग्विजय पाटलांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालेला नाहीये। जर एका व्यावसायिक भागीदारावर गुन्हा दाखल झालाय तर दुसरा भागीदार असलेल्या पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का नाही असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो। बावधन पोलीस स्टेशन ज्युरिडिक्शनच्या अंतर्गत नोंदणी झाली होती। ही जी नोंदणी होती ही 20/5/25 ला दस्त नोंदणी झाली होती आणि त्या दस्त नोंदणीमध्ये मिसअप्रोप्रिएशन, फसवणूक, शासनाच्या मुद्रांक शुल्काची फसवणूक केली अशी फिर्याद या ठिकाणी संबंधित फिर्यादी यांनी दिलेली आहे। यामध्ये शीतल किशनचंद तेजवानी तसेच दिग्विजय अमरसिंह पाटील आणि रवींद्र बाळकृष्ण तारू सब रजिस्ट्रार अशा 3 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुणे जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आर.बी. तारू यांचं निलंबन झालंय। स्थानिक संस्था 1% आणि त्यासोबतच मेट्रोकर 1% माफ केल्यानं ही कारवाई झाली आहे। किमान 6 कोटी मुद्रांक शुल्कात माफी होत नाही असं मत नोंदणी महानिरीक्षकांनी नोंदवलंय। पुणे जमीन घोटाळा प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेल्या शीतल मेजवानी आणि तिचा नवरा सागर सूर्यवंशी यांचा वादग्रस्त इतिहास आता समोर येतोय। सागर सूर्यवंशीनं पत्नी शीतल तेजवानीसह कुटुंबातील इतर व्यक्तींच्या नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे पुण्यातल्या सेवा विकास बँक आणि पिंपरी चिंचवडमधल्या शाखांमधून 41 कोटींहून अधिकचं कर्ज घेतलंय। ज्या कारणांसाठी हे कर्ज घेतलं ते खरेदी करण्याऐवजी इतर ठिकाणी हे पैसे गुंतवल्याचं समोर आलंय। पार्थ पवार यांच्या वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीला नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची नोटीस बजावण्यात आली आहे। स्टॅम्प ड्युटी भरण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली असून 2% प्रमाणे 6 कोटी रुपये अमेडिया कंपनीनं मुद्रांक शुल्क म्हणून भरावे लागणार आहे। पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं सवलत घेत फक्त 500 रुपये मुद्रांक शुल्क भरलं होतं। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी समिती गठीत करण्यात आली आहे। मुद्रांक शुल्क चुकवल्याप्रकरणी समिती काम करणार असून 7 दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश
नोंदणी महानिरीक्षकांनी दिलेल्या आहेत. आधी अजित पवारांनी पार्थ पवार यांच्यावर झालेल्या आरोपांवर बोलणं टाळलं होतं. नो कमेंट म्हणून अजित पवारांनी बोलण्यास नकार दिलाय. त्यानंतर मात्र अजित पवारांनी या प्रकरणाशी संबंध नसल्याचं सांगितलंय. या प्रकरणाविषयी मला माहीत नव्हतं असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय. मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं मी आता मला आज कुणीतरी दुपारी मगाशी एक दाखवलं, मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो. जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, तो त्यांचा अधिकार आहे. पार्थ पवार जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवारांवर पूर्ण विश्वास. पार्थ पवारांच्या आत्या सुप्रिया सुळेंकडून पार्थ पवारांची पाठराखण. एकतर माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की हा किऑस झालेला आहे. कारण काल रात्री खरं तर ती न्यूज ब्रेक झाली, मी ती आज सकाळीच पाहिली आणि माझा पार्थवर पूर्ण विश्वास आहे की पार्थ कुठलीही चुकीची गोष्ट करणार नाही. मंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. सकाळी 10 वाजता पुण्याचे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांची ते भेट घेतील. मुंबईमधल्या काल संध्याकाळी झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसलाय. लोकल बंद असल्याने नेरूळवरून जाणाऱ्या प्रवाशांना लोकलने उडवलंय. अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झालेत. सँडहर्स्ट रोड आणि त्यासोबतच मस्जिद बंदर दरम्यान ही घटना घडली आहे. मुंब्रा इथे झालेल्या अपघातात लोहमार्ग पोलिसांनी 2 अभियंत्यांवर गुन्हे दाखल केल्याप्रकरणी रेल्वे कर्मचारी संघटनांनी सीएसएमटी स्थानकामध्ये आंदोलन केलेलं होतं. त्यामुळे सुमारे तासभर लोकल ठप्प झालेल्या होत्या. आधीच जमावबंदीचे आदेश असताना अशा प्रकारे काम बंद आंदोलन केल्याप्रकरणी रेल्वे कर्मचारी संघटनांवर सदोष मनुष्यवधाचा आणि रेल्वे कायद्यानुसार आरपीएफवर गुन्हा दाखल करणार का असा प्रश्न निर्माण झालाय. मुंब्रा येथील रेल्वे अपघातामध्ये मध्य रेल्वेच्या अभियंत्यांची चुकी होती असं लोहमार्ग पोलिसांच्या तपासामध्ये नमूद झाल्यानंतर 2 अभियंत्यांवर लोहमार्ग पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. याच विरोधात काल रेल्वे कर्मचारी संघटनांनी आंदोलन केलं आणि लोकल बंद केल्या आणि त्यामुळे 2 जणांना अपघातात जीव गमवावा लागलेला होता. दरम्यान याच 2 अभियंत्यांनी अटकेपासून बचाव व्हावा यासाठी ठाणे न्यायालयामध्ये अर्ज केलाय. या दाखल केलेल्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. मनसेसोबत न जाण्यावर काँग्रेस नेते ठाम आहेत. मुंबईच्या टिळक भवनामध्ये काल झालेल्या बैठकीत मवियात मनसे नको अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे. याबाबत काँग्रेसचे नेते लवकरच दिल्ली हायकमांडपर्यंत त्यांचा निर्णय पोहोचवणार आहेत. दरम्यान बिहार निवडणुकीच्या तोंडावर मनसेसोबतची जवळीक परवडणारी नाही अशी काँग्रेसची भूमिका आहे आणि त्यामुळे आता मनसेला काँग्रेसनं विरोध केल्यानं मवियात बिघाडी होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता काय भूमिका घेणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल. मविया आणि मनसेच्या निवडणूक आयोगाच्या मोर्चामध्ये काँग्रेसनं नावापुरता सहभाग नोंदवला. मात्र मनसे नेत्यांनी युतीबाबतच्या प्रश्नावर सावध प्रतिक्रिया दिल्या. युतीबाबत कुठलाही प्रस्ताव आम्ही दिलेला नाही, त्यामुळे युती करण्यास नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं मनसेच्या नेत्यांनी म्हटलंय. यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची प्रतिक्रिया आली आहे. युती कोणासोबत आणि कधी करायची याचा निर्णय मनसे प्रमुख राज ठाकरे घेतील असं सावंतांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भात आमच्याकडे त्यांचा काही कधी अशा तऱ्हेची चर्चा देखील झाली नाही. त्यांचं नावाच्या वरती किंवा कुठल्या गठबंधन आघाडीच्या संदर्भात चर्चाच झालेली नाही, त्यामुळे तो मुद्दाच येत नाही. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर आमचे जे काही मतभेद आहेत ते त्यांच्या स्थापनेपासून आहेत. त्यामुळे मग ते काही नवीन नाही आहे, ते लोकांच्या समोर आहेत. निवडणुकीत कोणासोबत आघाडी करायची याचा अधिकार हर्षवर्धन सपकाळ यांनाही नाही आणि आम्हालाही नाही. आघाडी संदर्भातला निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी दिली आहे. हा अधिकार सपकाळ साहेबांना सुद्धा नाही आहे आणि आम्हाला तर नाहीच आहे. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युतीवरून भाजपवर जोरदार प्रहार केलाय. भाजप हा धूर्त आणि चालू लोकांचा पक्ष आहे. हा पक्ष दुसऱ्या पक्षांना गिळणारा राक्षस असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली आहे आणि बिहारमध्ये तसंच घडत असतं असा टोलाही त्यांनी लगावलाय. महायुतीचे 3ही पक्ष वेगवेगळे लढतायत, ही भाजपचीच रणनीती असल्याचे वडेट्टीवारांनी म्हटलंय. हा पक्ष म्हणजे दुसऱ्या पक्षाला गिळणारा राक्षस आहे. ते चेतकीन म्हणतात, पण मी राक्षस म्हणतो. दुसऱ्या पक्षाला सोबत घेऊन संपवणारा पक्ष. सर्व पक्षांशी अलायन्स करायची नाही, युती करायची नाही. आणि विरोधकांची मतं जरा उदाहरणार्थ झाली, अजित पवारांची मतं
पक्षांची मतं अजितदादा पवार यांचं जे काही पक्ष आहे ती सेक्युलर म्हणून मिळवतात आणि सेक्युलर पक्षाला छेद देऊन काँग्रेसचं नुकसान करायचं. शिंदेंच्या बरोबर युती करायची नाही, कारण त्यांच्याबरोबर युती केल्यास यांचं नुकसान होईल. सगळ्यांना आपसात लढवून स्वतःची पोळी आणि सत्ता मिळवण्यासाठी हा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुती करण्यास पालकमंत्री नितेश राणे इच्छुक नाहीत आणि म्हणूनच जिल्ह्यात युती होऊ शकली नाही, अशी माहिती आमदार दीपक केसरकरांनी दिली आहे. बुधवारी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री नितेश राणेंनी स्वबळाचा नारा दिलाय. तशी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असल्याचे त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान युतीसाठी उदय सामंत आणि आपण मुख्यमंत्र्यांना तसंच रवींद्र चव्हाणांना भेटल्याचे दीपक केसरकरांनी सांगितलंय. पण बहुधा नितेश यांची इच्छा नसल्यानं ही युती झाली नाही, असा खुलासा केसरकरांनी केलाय. युती व्हावी असं आम्हाला नेहमीच वाटतं, कारण आम्ही सत्तेत एकत्र आहोत, इलेक्शन एकत्र लढवल्या, विधानसभेच्या पार्लमेंटच्या सगळ्या निवडणुका आम्ही एकत्र लढवलेल्या. त्यामुळे या निवडणुका एकत्र लढवाव्या अशीच माझी सर्वसाधारणपणे भावना आहे. दरम्यान सिंधुदुर्गमधल्या युती आणि स्वबळाबाबत पालकमंत्री नितेश राणे यांचं नेमकं काय मत आहे तेही पाहूया. निवडणुका आहेत, शेवटी स्वबळाची भाषा होते आणि ताकद भारतीय जनता पक्षाची असल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला भावना अशी आहे की आम्ही स्वबळावर लढून भारतीय जनता पक्षाचा झेंडावरती फडकला पाहिजे. हे प्रत्येकाच्या मनात आहे, प्रत्येकाच्या मनात आहे. त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही, काहीच चुकीचं नाही. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीत सुरू असलेल्या वादावर अखेर अजित पवारांनी कठोर भूमिका घेतली आहे. पुण्यातील पक्षाच्या बैठकीत रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे समोरासमोर आल्यात. यावेळी अजित पवारांनी प्रवक्त्यांची कानउघाडणी केली आहे. प्रवक्त्यांनी आपली भूमिका मांडताना नीट मांडावी, या भूमिकेमुळे पक्षाची बदनामी होता कामा नये आणि ती खपूनही घेणार नाही, अशी सक्त ताकीदच अजित पवारांनी दिली आहे. आणि त्यामुळे प्रवक्त्या रुपाली ठोंबरेंचं नाव न घेता अजित पवारांनी इशारा दिलाय. कामठी विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर यांचं दुबार मतदार यादीमध्ये नाव असल्याचं समोर आलंय. उमेदवाराचं नाव दुबार यादीत असल्यानं चर्चांना उधाण आलंय. सुरेश भोयर विधानसभेवेळी चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते. त्यामुळं तो बामच होता. बेईमानी करून निवडणुका तुम्ही जिंकल्यात, हे आता सिद्ध झालं आहे ना. सुरेश भोयरचं नाव डबल असेल, सुरेश भोयर दुसरा असू शकतो. एक सुरेश भोयर काही एकटाच नावाचा माणूस नसतो. 5-5, 10-10, 12-12 दुबार मतदार आहे. तिथे माझ्या विरुद्ध लढलेले सुरेश भोयर यांचे दुबार नाव आहे. आता मला सांगा, हे राहुल गांधीला दिसत नाही का? उद्धव ठाकरे झोपे गेले आहे का? जरा उद्धव ठाकरे चष्मा उघडून बघावा की काय चालू आहे. आपल्या नगरपंचायतच्या निवडणुकीचं काम पाहते, त्यांच्याकडे अर्ज केला 3 तारखेला की माझं नाव 2 वेळा आहे आणि ते नाव कमी करण्यात येऊन ते अर्जाची कॉपी माझ्याकडे आहे. आता हा जो कामठी मतदारसंघाचा विषय आहे, आदरणीय आमचे नेते राहुलजी गांधी लावून धरल्यामुळे कुठंतरी भारतीय जनता पार्टीकडून कुठंतरी बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून एक षडयंत्र रचण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला असा माझा अंदाज आहे. नगरपालिका निवडणुकांची घोषणा झाल्यावर गुरुवारी नाट्यमय आणि धक्कादायक राजकीय घडामोडी घडल्यात. भाजपचे जिल्हा सचिव अनंता शिंदे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. एवढ्यावरच न थांबता त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष विजयराव शिंदे यांच्यावर आरोप केलेत. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयराज शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्याकडून आलेली 1 कोटी रुपयांची रक्कम घेत युतीच्या उमेदवाराच्या विरोधात काम केलं. 1 कोटीपैकी 10 ते 15% रक्कम काही जवळच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाटण्यात आली. त्यात मी सुद्धा 1 लाखाचा वाटेकरी असल्याचा धक्कादायक आरोप अनंता शिंदे यांनी केलाय. विकास आघाडीसोबत रुपये 1 करोड रुपये आम्ही घेतले जयश्री शेळके यांच्या त्या उमेदवाराकडून विधानसभेच्या वेळी, आणि त्यावेळी सोळ्याणसो म्हणजे मला वाटतं 10-12% रक्कम मी वाटली असेल. त्यात मलाही मिळाले, एखादा लाख रुपये माझ्याही हातात मिळाले आणि मी ते सुद्धा खर्च केले आणि आम्ही विरोधातच काम केलं. मुंबई भाजपच्या वतीनं बहीण लाडकी भाऊबीज देवाभाऊंची हे कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाबाबत विविध उपक्रम देखील राबवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला
150 वर्ष पूर्ण झाल्यानं आज मुंबईमध्ये 6 ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसला तरी काँग्रेसकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून काँग्रेसनं अर्ज मागवले असून आतापर्यंत 1150हून अधिक अर्ज आलेले आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तयारी सुरू आहे. 227 वॉर्डांसाठी इन्चार्ज नियुक्त केले असून त्यांच्या माध्यमातून सर्व वॉर्डामध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे. ही निवडणूक स्वबळावर लढवावी अशी बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र एकत्र लढायचं की आघाडी करायची या संदर्भात अजून निर्णय झालेला नाहीये. या संदर्भात दिल्लीमधले पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील अशी माहिती मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर झालाय. 11 नोव्हेंबरला आरक्षणाची सोडत काढण्यात येईल. ही सोडत वांद्रे पश्चिम मधल्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये सकाळी 11 वाजता पार पडेल. या सोडतीनंतर 14 नोव्हेंबरला आरक्षणाचा प्रारूप प्रसिद्ध होईल. त्यावर 14 ते 20 नोव्हेंबर या कालावधीमध्ये नागरिकांच्या हरकती आणि सूचना सादर करण्याची संधी मिळेल. या सोडतीमध्ये अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्ग प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला या प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित केलं जाईल. दरम्यान दाखल हरकती आणि सूचना विचारात घेतल्यानंतर आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होईल. मुंबईमध्ये काल संध्याकाळी झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसलाय. लोकल बंद असल्यानं नेरूळवरून जाणाऱ्या प्रवाशांना लोकलनं उडवलंय. अपघातात 2 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेत. सँडर्स रोड आणि मस्जिद बंदर दरम्यान ही घटना घडली आहे. मुंब्रा इथे झालेल्या अपघातामध्ये लोहमार्ग पोलिसांनी 2 अभियंत्यांवर गुन्हे दाखल केल्याप्रकरणी रेल्वे कर्मचारी संघटनांनी सीएसएमटी स्थानकामध्ये आंदोलन केलेलं होतं. त्यामुळे सुमारे तासभर लोकल ठप्प झाल्या. आधीच जमावबंदीचे आदेश असताना अशा प्रकारे काम बंद करून आंदोलन केल्याप्रकरणी रेल्वे कर्मचारी संघटनांवर सदोष मनुष्यवधाचा आणि रेल्वे कायद्यानुसार आरपीएफ गुन्हा दाखल करणार का असा प्रश्न यामुळे निर्माण झालाय. मुंब्रातील रेल्वे अपघातामध्ये मध्य रेल्वेच्या अभियंत्यांची चुकी होती असं लोहमार्ग पोलिसांच्या तपासामध्ये नमूद झाल्यानंतर 2 अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय. याच विरोधात काल रेल्वे कर्मचारी संघटनांनी आंदोलन केलं आणि लोकल बंद केल्या होत्या. त्यामुळे 2 जणांना अपघातामध्ये जीव गमवावा लागलाय. दरम्यान याच 2 अभियंत्यांनी अटकेपासून बचाव व्हावा यासाठी ठाणे न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे. या दाखल केलेल्या अर्जावर आज सुनावणी होईल. दरम्यान या दोघांना अटक होणार की अटकेपासून संरक्षण मिळणार हे आजच्या सुनावणीवर ठरणार आहे. कालची घटना झाल्यानंतर न्यायालयामध्ये आरपीएफ काय बाजू मांडणार आणि न्यायालय काय निकाल देणार याकडे लक्ष असेल. मनसेसोबत न जाण्यावर काँग्रेसचे नेते ठाम आहेत. मुंबईच्या टिळक भवनामध्ये झालेल्या बैठकीत मवियात मनसे नको अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे. याबाबत काँग्रेसचे नेते लवकरच दिल्ली हायकमांडपर्यंत त्यांचे निर्णय पोहोचवणार आहेत. दरम्यान बिहार निवडणुकीच्या तोंडावर मनसेसोबतची जवळीक परवडणारी नाही अशी काँग्रेसची भूमिका आहे आणि त्यामुळे आता मनसेला काँग्रेसनं विरोध केल्यानं मवियात बिघाडी होणार का अशी चर्चा सुरू आहे. तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता काय भूमिका घेणार हे पाहणंही महत्त्वाचं असेल. मविया आणि मनसेच्या निवडणूक आयोगाच्या मोर्चामध्ये काँग्रेसनं नावापुरता सहभाग नोंदवला. मात्र मनसे नेत्यांनी युतीबाबतच्या प्रश्नावर सावध प्रतिक्रिया दिल्या. युतीबाबत कुठलाही प्रस्ताव आम्ही दिलेला नाहीये आणि त्यामुळे युती करण्यास नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं मनसेच्या नेत्यांनी म्हटलंय. यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची प्रतिक्रिया आली आहे. युती कोणासोबत आणि कधी करायची याचा निर्णय मनसे प्रमुख राज ठाकरे घेतील असं सावंतांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भात आमच्याकडे त्यांचा काही कधी अशा तऱ्हेची चर्चा देखील झाली नाही. त्यांच्या नावाच्या वरती किंवा कुठल्या गटबंधन आघाडीच्या संदर्भात चर्चाच झालेली नाही. त्यामुळे तो मुद्दाच येत नाही. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर आमचे जे काही मतभेद आहेत ते त्यांच्या स्थापनेपासून आहेत. त्यामुळे मग ते काही नवीन नाही आहे, ते लोकांच्या समोर आहेत. निवडणुकीत कुणासोबत आघाडी करायची याचा अधिकार हर्षवर्धन सपकाळ यांनाही नाही आणि आम्हालाही नाही. आघाडी संदर्भातला निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी दिली आहे. हा अधिकार सपकाळ साहेबांना सुद्धा नाही आहे आणि आम्हाला तर नाहीच आहे. हे सर्व निर्णय नंतर होतील. आता पहिलं जी एकजूट आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकते आहे. त्यावर माध्यमांनी सुद्धा जरा एक दृष्टिक्षेप टाकावा. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युतीवरून भाजपवर जोरदार प्रहार केलाय.
भाजप हा धूर्त आणि चालू लोकांचा पक्ष आहे. हा पक्ष दुसऱ्या पक्षांना गिळणारा राक्षस असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली आहे आणि बिहारमध्येही तसंच घडत असल्याचा खोचक टोलाही वडेट्टीवारांनी लगावलाय. महायुतीचे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढतायत, ही भाजपचीच रणनीती असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय. हा पक्ष म्हणजे दुसऱ्या पक्षाला गिळणारा राक्षस आहे. ते चेटकीण म्हणतात, पण मी राक्षस म्हणतो. दुसऱ्या पक्षाला सोबत घेऊन संपवणारा पक्ष. सर्व पक्षांशी अलायन्स करायची नाही, युती करायची नाही. आणि विरोधकांची मतं जरा उदाहरणार्थ झाली, अजित पवारांची मतं, पक्षांची मतं, अजित पवार यांचं जे काही पक्ष आहे ती सेक्युलर म्हणून मिळवतात आणि सेक्युलर पक्षाला छेद देऊन काँग्रेसचं नुकसान करायचं. शिंदेंच्या बरोबर युती करायची नाही, कारण त्यांच्याबरोबर युती केल्यास यांचं नुकसान होईल. सगळ्यांना आपसात लढवून स्वतःची पोळी आणि सत्ता मिळवण्यासाठी हा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुती करण्यास पालकमंत्री नितेश राणे इच्छुक नाहीयेत आणि म्हणूनच जिल्ह्यामध्ये युती होऊ शकली नाही, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे. बुधवारी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री नितेश राणेंनी स्वबळाचा नारा दिलाय. तशी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान युतीसाठी उदय सामंत आणि आपण मुख्यमंत्र्यांना तसंच रवींद्र चव्हाणांना भेटल्याचंही दीपक केसरकर यांनी सांगितलंय. पण बहुधा नितेश यांची इच्छा नसल्यानं ही युती झाली नाही, असा खुलासा केसरकरांनी केलाय. भाऊ याचं आम्हाला नेहमीच वाटतं, कारण आम्ही सत्तेत एकत्र आहोत, इलेक्शन एकत्र लढवल्या, विधानसभेच्या पार्लमेंटच्या सगळ्या निवडणुका आम्ही एकत्र लढवलेल्या. पण या निवडणुका एकत्र लढवाव्या अशीच माझी सर्वसाधारणपणे भावना आहे. दरम्यान सिंधुदुर्गमधल्या युती आणि स्वबळाबाबत पालकमंत्री नितेश राणेंचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील पाहूया. निवडणुका आहेत, शेवटी स्वबळाची भाषा होते आणि ताकद भारतीय जनता पक्षाची असल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला भावना अशी आहे की आम्ही स्वबळावर लढून भारतीय जनता पक्षाचाच झेंडावरती फडकला पाहिजे. हे प्रत्येकाच्या मनात आहे, प्रत्येकाच्या मनात आहे. त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही, काहीच चुकीचं नाही. धुळ्याच्या साक्री तालुक्यामधल्या पिंपळणे नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांच्या निवडणुका घेण्यात आल्या आहेत. धुळे जिल्ह्यामधल्या सर्वच जागा लढवण्याची आमची तयारी असून युती न झाल्यास स्वबळावर लढणार असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे. बीडच्या गेवराई नगर परिषद निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदासाठी शीतल महेश दाभाडे यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित यांच्या माध्यमातून ही घोषणा झाली आहे. गेवराई नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये लढणार असेल आणि दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार जाहीर केल्यानंतर आता भाजपाकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा केली जाईल. त्यामुळे गेवराई नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार हे आता निश्चित झालंय. सोलापुरात ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. खटमल यांनी आज राजीनामा देत अजित पवार आणि सुनील तटकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सुरू केलेल्या ऑपरेशन लोटस नंतर आता आणखी एक नवा धमाका होणार आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश बाबू पाटील आणि त्यांच्या पत्नी श्रीलेखाताई पाटील दोघंही हजारो कार्यकर्त्यांसमवेत आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये हा मोठा धक्का मानला जात आहे. प्रकाश बापू पाटील यांची माळशिरस तालुक्यासोबत जिल्ह्यातही मोठी ताकद आहे. दरम्यान आज माळशिरस तालुक्यामधल्या पाणीवमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करत प्रकाश पाटील आणि श्रीलेखा पाटील यांचा भाजप प्रवेश होतोय. याचा फटका शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांना बसणार असून याशिवाय जिल्ह्यातील पंचायत राज निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी भाजपला याचा फायदा होऊ शकेल. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये सलग 7.5 वर्ष नगराध्यक्षपदावर राहिलेल्या साधनाताई भोसले पुन्हा एकदा निवडणूक रिंगणामध्ये उतरणार आहेत. त्यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवण्याची तयारी सुरू केली आहे. पंढरपूर नगरपालिकेत सर्वात जास्त कारकीर्द मिळालेल्या साधनाताई भोसले या गेल्या वेळी भाजपकडून नगराध्यक्ष झाल्या होत्या. आताही त्यांनी पुन्हा भाजपकडेच उमेदवारी मागण्याची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून दिवंगत आमदार भरत नाना भालके
यांच्या सून प्रणितीताई भालके उमेदवारीसाठी प्रयत्नात आहेत. त्यामुळे पंढरपुरात खरी लढत ही भोसले आणि भालके यांच्यातच होणार आहे. महिलांसाठी ओपन असल्यामुळं मी परत एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. कारण 7.5 वर्षाचा अनुभव आणि केलेली विकास कामे ही माझ्याकडं प्लस पॉईंट आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून काही जी कामं राहिलेली आहेत ती राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी मला परत एकदा निवडणुकीत उतरायची इच्छा आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी उरुण, ईश्वरपूर आणि आष्टा नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर करत नगर परिषद निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. उरुण, ईश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर आष्टा नगर परिषदेमध्ये आष्टा शहर विकास आघाडीकडून विशाल विलासराव शिंदे यांचं नाव घोषित करण्यात आलंय. उरुण, ईश्वरपूर नगर परिषदेसाठी जयंत पाटील यांच्या विरोधात विकास आघाडी किंवा महायुती म्हणून लढण्याची शक्यता असून या विरोधी गटाकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाहीये. अहिल्यानगरच्या पारनेरमधल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरेंनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. झावरे यांच्यासोबत 25 सरपंच आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं नगर जिल्ह्यात शिंदेची ताकद चांगलीच वाढली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीत सुरू असलेल्या वादावर अखेर अजित पवारांनी कठोर भूमिका घेतली आहे. पुण्यातील पक्षाच्या बैठकीत रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे समोरासमोर आल्या. यावेळी अजित पवारांनी प्रवक्त्यांची कान उघडणी केली आहे. प्रवक्त्यांनी आपली भूमिका मांडताना नीट मांडावी. या भूमिकेमुळे पक्षाची बदनामी होता कामा नये आणि ती खपूनही घेणार नाही अशी सक्त ताकीद अजित पवारांनी दिली आहे. त्यामुळे प्रवक्त्या रुपाली ठोंबरेंचं नाव न घेता अजित पवारांनी हा इशारा दिला आहे. कामठी विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर यांचं दुबार मतदार यादीमध्ये नाव असल्याचं समोर आलंय. उमेदवारांचं नाव दुबार यादीत असल्यानं चर्चांना उधाण आलंय. सुरेश भोयर विधानसभेवेळी चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते. काल राहुलजींनी जे प्रेझेंटेशन दिलं त्यामुळं तो बामच होता. बेईमानी करून निवडणुका तुम्ही जिंकल्यात हे आता सिद्ध झालं आहे ना. सुरेश भोयरचं नाव डबल असेल, सुरेश भोयर दुसरा असू शकतो. एक सुरेश भोयर काही एकटाच नावाचा माणूस नसतो. 5-5, 10-10, 12-12 दुबार मतदार आहे. तिथे माझ्या विरुद्ध लढलेले सुरेश भोयर यांचे दुबार नाव आहे. आता मला सांगा, हे राहुल गांधीला दिसत नाही का? उद्धव ठाकरे झोपे गेले आहे का? जरा उद्धव ठाकरे चष्मा उघडून बघावा की काय चालू आहे. आपल्या नगरपंचायतच्या निवडणुकीचं काम पाहते त्यांच्याकडे अर्ज केला 3 तारखेला की माझं नाव 2 वेळा आहे आणि ते नाव कमी करण्यात येऊन ते अर्जाची कॉपी माझ्याकडे आहे. आता हा जो कामठी मतदारसंघाचा विषय आहे, आदरणीय आमचे नेते राहुलजी गांधी लावून धरल्यामुळे कुठंतरी भारतीय जनता पार्टीकडून कुठंतरी बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून एक षडयंत्र रचण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला असा माझा अंदाज आहे. नगरपालिका निवडणुकांची घोषणा झाल्यावर गुरुवारी नाट्यमय आणि धक्कादायक राजकीय घडामोडी घडल्यात. भाजपचे जिल्हा सचिव अनंता शिंदे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. एवढ्यावरच न थांबता त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यावर आरोप केलेत. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयराज शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्याकडून आलेली 1 कोटी रुपयांची रक्कम घेत युतीच्या उमेदवाराच्या विरोधात काम केलंय. 1 कोटीपैकी 10 ते 15% रक्कम काही जवळच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाटण्यात आली. त्यात मी सुद्धा 1 लाखाचे वाटेकरी असल्याचा धक्कादायक आरोप अनंता शिंदे यांनी केलाय. महाविकास आघाडीसोबत ₹1 करोड आम्ही घेतले जयश्री शेळके यांच्या त्या उमेदवाराकडून विधानसभेच्या वेळी. आणि त्यावेळी सोयाणसो म्हणजे मला वाटतं 10-12% रक्कम मी वाटली असेल. त्यात मलाही मिळाले. एखादा ₹1 लाख माझ्याही हातात मिळाले आणि मी ते सुद्धा खर्च केले आणि आम्ही विरोधातच काम केलं. अमरावतीत आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगानं बैठक पार पडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युवा स्वाभिमान पक्षानं भाजपला पाठिंबा जाहीर केलाय. तर मोठा भाऊ म्हणून नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. मुंबई भाजपच्या वतीनं बहीण लाडकी भाऊबीज देवाभाऊंची
हा कार्यक्रम राबवण्यात येतोय. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाबाबत विविध उपक्रम देखील राबवण्यात येणार आहेत. याचबरोबर वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानं मुंबईत 6 ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायनही करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाहीये, तरी काँग्रेसकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून काँग्रेसनं अर्ज मागवले असून आतापर्यंत 1150हून अधिक अर्ज समोर आलेले आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तयारी सुरू आहे. 227 वॉर्डासाठी इन्चार्ज नियुक्त केले असून त्यांच्या माध्यमातून सर्व वॉर्डामध्ये बैठकांचं सत्रही सुरू आहे. ही निवडणूक स्वबळावर लढवावी अशी बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र एकत्र लढायचं की आघाडी करायची या संदर्भात अजूनही निर्णय झालेला नाहीये. या संदर्भात दिल्लीमधले पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील अशी माहिती मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीच्या वसमतमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला वसमत तालुक्यामधले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आता नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यात. या निवडणुका मोठ्या ताकदीनं लढायच्या असून राज्यात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण तर काही ठिकाणी युती सुद्धा होऊ शकते. परंतु हिंगोली जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या ताकदीनं लढायच्या आहेत असं कानमंत्र नरहरी झिरवळ यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचा आज 3रा दिवस आहे. नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यामधल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची उद्धव ठाकरे आज संवाद साधतील. कर्जमाफी जूनमध्ये नाही तर तातडीनं जाहीर करा. शेतकऱ्यांमार्फत उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे अशी मागणी केली आहे. सरकारनं जाहीर केलेल्या पॅकेजची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही, मग ही मदत कधी पोहोचणार असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये केवळ हिंदूंची दुकाने हवीत. हिंदू धर्मियांसह स्थानिकांनी सतर्कता बाळगून सर्वत्र केवळ हिंदू धर्मियांची दुकाने लागतील. दुसऱ्या कुणाला जागा दिली जाणार नाही याकडे लक्ष द्यावं असं आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केलंय. मुस्लिम लोक कशाला दुकानं लावतात, आम्ही मस्जिद बाहेर दुकानं लावतो का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. मौलाना पूर्वी हिंदूच होते असंही नितेश राणे म्हणाले. नाशिकमध्ये तर कुंभमेळावा लवकर होतो आहे, एवढी मोठी तयारी, मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासन, आमचे आदरणीय गिरीश भाऊ असतील आणि सगळेजणच मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करतायत. म्हणून मला असं वाटतं की आपल्या ह्या नाशिक भूमीमध्ये जिथे आता हे ज्वलंत हिंदुत्वाचा म्हणून आपण नाशिककडे आपण पाहतोय, म्हणून इथे हिंदुत्वाच्या संबंधित जेवढं जास्त प्रोत्साहन देऊ शकतो दिलं पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बिहारच्या दौऱ्यावर आहेत. बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे मैदानामध्ये उतरलेत. शिंदे 2 दिवस वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करतील. यापूर्वी कांदिवलीमध्ये शिंदेंनी बिहारींची सभाही घेतलेली होती. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचं मतदान काल पार पडलंय. या टप्प्यात 18 जिल्ह्यामधल्या 121 मतदारसंघांमध्ये उमेदवारांचं भवितव्य काल मतपेटीत बंद झालंय. दरम्यान बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचं ऐतिहासिक मतदान झालंय. 6 वाजेपर्यंत 64.46% मतदानाची नोंद झाली आहे. यावेळी विक्रमी मतदानानंतर निवडणूक आयोगानं बिहारच्या मतदारांचं अभिनंदन केलंय. पुण्यातल्या मांत्रिक देविका पंढरपूरकर आणि इतर 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय. दीपक डोळस यांची 13,73,00,000 रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांपैकी वेदिकाचा नवरा कुणाल, वेदिकाचा गुरु दीपक खडके, भाऊ आणि आई यांचा समावेश आहे. या सगळ्यांनी संगनमत करून दीपक डोळस यांची फसवणूक केल्याबद्दल आणि त्यासाठी अंधश्रद्धेचा आधार घेतल्याबद्दल हा गुन्हा दाखल झालाय. एबीपी माझानं अंधश्रद्धेचा हा प्रकार उघडकीस आणला होता. मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारणारे मनोज जरांगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जरांगेंच्या उपस्थितीत जालना पोलीस अधीक्षकांना एक निवेदन देण्यात आलंय. जरांगे पाटील यांच्यासोबत कायम असलेले समर्थक गंगाधर काळकुटे यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा उल्लेख या निवेदनामध्ये आहे. पोलिसांनी या प्रकरणी तातडीनं कारवाई करत 2 संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी सध्या सुरू आहे. या कटामध्ये कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराचा झाल्याचा आरोपही करण्यात आलाय. त्या संदर्भात व्हिडिओ आणि इतर पुरावे मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांकडे उपलब्ध असल्याची माहिती मिळते. जालना पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू झालाय. मला धमकी नाही दिली, एवढी आणखीन ही अवलाद
धमकी देणारे पैदा नाही होऊ शकत. पण एक गोष्ट सत्य आणि खरी पण आहे की हे खूप मोठं षडयंत्र कट रचला गेला. एका नीच वृत्तीनं ही कट रचलाय, घाट घातलाय. करायच्या अगोदर तुझं सगळं नेटवर्क, तो टोळी काय जे असेल ते गँगवार सांगवार काय असेल त्याला आम्ही भेदलंय. मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर आता खासदार बजरंग सोनावणे आक्रमक झाले. जीवे मारण्याच्या धमकीच्या कटाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी बजरंग सोनावणेंनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांनी एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. सखोल आणि निष्पक्ष चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्याची मागणी सोनावणेंनी केली आहे. तर मनोज जरांगेंना आलेल्या धमकी प्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंनी जालन्याच्या एसपींशी बातचीत केली आहे. यावेळी सर्व प्रकरणाचा गंभीरपणे तपास करून मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश पंकजा मुंडेंनी दिलेत. मनोज जरांगे महाराष्ट्राचे डॉन आणि डॉनला कोणी धमकी देऊ शकतं का, असं वक्तव्य ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. तर आपल्याला या प्रकरणामध्ये वेगळाच संशय येत असून वाळू माफिया आणि जमीन माफियांच्या गराड्यामध्ये असणाऱ्याला कोण धमकी देईल, हे काम त्यांच्यातल्याच कोणाचं असेल, असं वक्तव्य नवनाथ वाघमारे यांनी केलं आहे. मनोज जरांगे या महाराष्ट्राचे डॉन आहेत. डॉनला कोण धमकी देत असतं का? हे काहीतरी मला वेगळंच प्रकरण असल्याचा संशय येतोय. वाळू माफिया, मटका माफिया, गुटखा माफिया, दारू माफिया, जमीन माफिया, ह्या लोकांच्या गराड्यात असणाऱ्या माणसाला कोण धमकी देईल, हे खरं तर मला असा त्याच्यामध्ये संशय येतो की त्यांच्यातीलच कोणीतरी असू शकतो. मनोज जरांगेंच्या जीवाला धोका आहे आणि त्यामुळे त्यांना Z+ सुरक्षा प्रदान केली जावी, अशी मागणी बीडच्या गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे. तसंच सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असंही विजयसिंह पंडित यांनी म्हटलंय. रत्नागिरीत भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव यांची लोटे एमआयडीसीमध्ये दबंगगिरी पाहायला मिळाली. शिंदेच्या युवा सेनेच्या उपजिल्हा प्रमुखाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली आहे. लोटे एमआयडीसी मधील कंपनीत बांधकामाच्या ठेक्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. विक्रांत जाधव यांचा शिवीगाळ करत मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. दरम्यान या प्रकरणी खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ते भेट घेतील. या भेटीत महाराष्ट्रातील महिला खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांकडून सत्कार केला जाईल. संघाची उपकर्णधार स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिक्स आणि फिरकीपटू राधा यादव यांचा विशेष गौरव यावेळी करण्यात येईल. या कार्यक्रमाला संघातील इतर काही खेळाडूंसह सपोर्टिंग स्टाफ आणि प्रशिक्षक अमोल मुजुमदार हेही उपस्थित राहतील. हा छोटेखानी समारंभ आज दुपारी 12 वाजता वर्षा निवासस्थानी पार पडेल. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाच्या घरी जात तिच्या आई वडिलांचं विशेष अभिनंदन केलं. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे उपस्थित होते. स्मृतीनं दिलेल्या योगदानाचा सांगलीकरांनाच नाही संपूर्ण देशाला अभिमान असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. तर तिच्या कामगिरीमुळे ग्रामीण भागातील मुलींना प्रेरणा मिळणार असल्याचे चंद्रकांत पाटलांनी यावेळी म्हटलंय. वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम येथे राष्ट्रगीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त वर्षभर चालणाऱ्या स्मरणोत्सवाचं उद्घाटन करतील. या निमित्तानं पंतप्रधान एका स्मरण तिकिटाचं आणि नाण्याचं देखील प्रकाशन करतील. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आणि आजही राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची भावना जागृत करणाऱ्या या कालातील रचनेच्या 150 वर्षांचा हा उत्सव आहे. वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं भाजपकडून आज राज्यभर वंदे मातरम गीताचं गायन करण्यात येईल. भाजपकडून राज्यात 15 ठिकाणी महत्वाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सहकारी संस्था, शैक्षणिक संस्थांमध्येही वंदे मातरम गायलं जाईल. मंत्रालयामध्ये सामूहिक राष्ट्रगीतही म्हटलं जाईल. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रालयामधले सर्व सचिव आणि अधिकारी उपस्थित राहतील.